आज सर्वत्र कमी ऊर्जेचा वापर करण्याविषयी जनजागृती केली जात आहे. विजेचा जास्त वापर म्हणजे पैसे खर्च होतातच, परंतु वीज निर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. सौर ऊर्जेचा, पवन ऊर्जेचा वापर हा त्याला एक चांगलाच पर्याय आहे, परंतु सर्वत्र हा बदल व्हायला वेळ लागणार. मग आजची विजेची समस्या कशी कमी होणार याची चर्चा करताना आम्हाला एक कल्पना सुचली. विजेची निर्मिती प्रत्येकाला करणे शक्य नाही, परंतु वीज बचत आपण करू शकतो. म्हणून वीज बचत कशी करता येईल याची आम्ही आमच्या ग्रुपमध्ये चर्चा केली. इयत्ता 10वीच्या पुस्तकातील दृष्टीसातत्य ही संकल्पना इयत्ता 10वीच्या मित्रांनी आम्हाला सुचवली. दृष्टीसातत्य वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर तयार केली जाते, म्हणून वस्तू आपणास दिसते. वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा दृष्टीपटलावर दिसते. वस्तू दूर केल्याबरोबर प्रतिमासुद्धा नाहीशी होते. आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर केल्यानंतर 1/16 सेकंदापर्यंत प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो. काही काळ दृष्टीपटलावरील संवेदना टिकते. या परिणामाला दृष्टीसातत्य असे म्हणतात. याच तत्त्वाचा आम्ही वापर केला. आपण ज्या लाईटिंगच्या माळा लावतो त्यावरून ही आम्हाला कल्पना सुचली. बल्ब विझतो व पुन्हा पेटतो ही क्रिया सतत चालू राहते व ती आपण पाहतो. बल्ब पेटतो, विझतो व पुन्हा पेटतो. यातील कालावधी आपण कमी करू शकलो तर दृष्टीसातत्य या तत्वानुसार तो अखंड पेटल्यासारखा दिसेल. म्हणजेच 1/16 या कमी कालावधीत ही क्रिया चालू ठेवली तर आपणाला बल्ब सतत पेटल्यासारखा दिसेल. अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतराने सेकंदाच्या निम्म्या भागात बल्ब पेटता ठेवला व निम्म्या भागात विझलेल्या अवस्थेत ठेवला तर निम्मी वीज वाचवली जाईल. हाच विचार मिनिट, तास या प्रमाणात केल्यास खूप वीज बचत होईल. यासाठी आपणाला बल्बमध्ये अशी रचना करावी लागेल ज्यामुळे वेगाने बल्ब पेटणे, विझणे होईल. असे बल्ब तयार झाल्यास विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होईल. बचत केलेली वीज इतर ठिकाणी वापरून देशाची प्रगती साधता येईल. विजेची बचत हीच विजेची निर्मिती.